भवन तोडकरी आणि हावळे सदर त्यांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं. मी उद्घाटन झाले असे जाहीर करतो. आज त्यावरती एक एवढ्या उत्साहानं आपलं होत आहे आणि आजपर्यंत माझ्या वयाच्या उन्हाळ्यात मी 20 वर्षापासून राजकारणात आहे. मी नाही म्हणलं तरी ह्या बाळाचा किंग मेकर आहे. आज माझ्या हस्ते प्रभागाचं उद्घाटन माझ्या हस्ते प्रभाग या तुम हमारे पीछे आओ, भाग मत जाओ. आजच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि माझ्या हस्ते झालं म्हणजे हे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता की भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज या ठिकाणी मी स्वतः बिजू प्रधाने असेल, आमच्या सहकारी मंदाकिनीताई तोडकरी असतील, त्याचबरोबर आमचे सहकारी समाधान आवळे असतील, त्याचबरोबर आमचे सहकारी उमेदवार म्हणून असलेल्या अलकाताई भवर असतील. या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या भागाचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक किशोरकाका पाटील, त्याचबरोबर या निवडणुकीचे निवडणूक प्रमुख सुभाष मामा डांगे, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाजी कोयाळकर, बापू पाटील, हरिदास भवर, नाना गाडेकर, नागनाथ क्षीरसागर, मदनभाऊ क्षीरसागर, सुनीलभाऊ भोसले, बाबाराजे भोसले, राम पस्के, बाबुराव तोडकरी, आबा सरळे, संजय काळे, अण्णा गोडके, निशांत कांबळे, सारंग पवार, विश्वनाथ पाटील, मोहन पवार, मोहन डेपे, शंकर मोळकरी, आमच्या आत्ता ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला अशा धडाडीच्या या भागातील सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी नीताताई धनाजी गवळे यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आणि या भागातील भारतीय जनता पार्टीचे जुने आमचे सहकारी शंकर मोळकरे यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे आपण अधिकृत उमेदवार असल्यामुळे आपल्याला त्यांनी या ठिकाणी प्रचारात सहभाग घेतलाय. त्याचबरोबर या ठिकाणी या भागाचे एक सामाजिक कार्यकर्ते PSI म्हणून जे रिटायर झाले असे केगावचे आपले नागनाथ महाराज पाटील, त्याचबरोबर आपले या भागातील प्रसिद्ध असे वकील शैलेजी पोटपडे साहेब, त्याचबरोबर या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या माता बंधू आणि भगिनींनो, आपल्याला वेळेचं आणि ह्याचं नियोजन कमी पडल्यामुळं आपण थोडस आपला उद्घाटनाचा कार्यक्रम या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, आपल्या उपस्थितीत संपन्न झाला असं मी या चारही उमेदवाराच्या वतीने जाहीर करतो. आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण या सर्व उमेदवारांना निवडून आणाल. सर्व उमेदवारांचा आपणास परिचय आहे, परंतु मी आपल्याला विनंती करेल फक्त उमेदवार कोण उभारले बघू नका. देशाचं कणखर नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमारजी भाऊ गोरे, त्याचबरोबर या सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्रदादा कोटे, त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख, त्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर आणि आपण सर्वच जण या ठिकाणी यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. सुरेश तोडकरी, प्रभाग क्रमांक 5 बाळे. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. सर्व महिलांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेल. आता बोलत असताना सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपल्या राज्यघटनेचे आदरणीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या सगळ्यांचे संस्कार आणि संस्कृती घेऊन आपण भाजप पक्षामध्ये आज भाजप पक्षाने आपल्याला सगळ्या उमेदवार सक्षम अशा उमेदवारांना मला उमेदवारी दिलेली आहे. ह्या उमेदवार दिलेल्या सक्षम उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेच्या माध्यमात आम्ही पोहोचण्याचं काम केलेलं आहे. अनेक योजना आहेत, अनेक सहकार्याचं काम केलेलं आहे. तर सगळ्या मतदार बंधू भगिनीला, युवक वर्गांना
सगळ्यांना विनंती असेल की आम्हाला भरघोस मताने आताच त्यांना म्हणलं असं की बटन दाबेपर्यंत कमळ चिन्हाला मतदान करावे आणि आम्हाला निवडून द्यावी त्या ठिकाणी विनंती करते. सर्व महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक सुभाषजी डांगे साहेब आणि तसे किशोरजी पाटील साहेब, आणि आता 1 मिनिटाचं टायमिंग असल्यामुळे सगळ्याचं मी नाव घेऊ शकत नाही, परंतु मी आपणाला एक आवाहन करणार आहे की ज्या गर्दीने तुम्ही या ठिकाणी बसायला सुद्धा जागा नाही, त्या पद्धतीनं बटन तुटूच तर तुम्ही कमळाचं बटन तुटूच तर तुम्ही मतदान करून आम्हाला निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो आणि माझं 1 मिनिट संपवतो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. नमस्कार, मी सौ अलका आनंद भर, ओबीसी मधून मला उमेदवारी मिळाली आहे. सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानते. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय आणि समोरून बसलेले माझे सर्व मैत्रिणी, सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमची गर्दीच सांगते की आपला विजय कसा आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असेच तुम्ही आम्हाला साथ द्या. एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द धन्यवाद.